संभाजी मोहिते यांना वसंतदादा शुगरचा ऊस भूषण पुरस्कार मिळालाय। ते गावात शेतीमित्र म्हणून देखील काम करतात। त्यांचं एकरी ऊसाचं सरासरी उत्पादन 80 टन आहे। सध्या त्यांच्या 5.5 एकर क्षेत्रापैकी 3.5 एकर क्षेत्रावर ऊस आहे, तर अवघ्या 22 गुंठ्यात हळदीची लागवड केली आहे। या 20 गुंठ्यातील हळदीचं नियोजन मात्र पूर्णपणे त्यांनी आपल्या पत्नीकडे सोपवलंय। पूर्व मशागतीपासून ते काढणीपर्यंतचं सर्व नियोजन त्या स्वतःच करतात। यावर्षी मे महिन्यात लागण केलेल्या हळदीचं देखील त्यांनी घेतलेलं पीक अतिशय उत्तम असून त्यातून त्यांना 1 लाखाच्या वर निव्वळ नफा मिळण्याची अपेक्षा आहे। हळद करण्यापूर्वी शेणखत 5 टोल्या टाकून नांगरून घेतलं। नांगरल्यानंतर रिझंट 5 किलो, लिंबोळी पेंट 4 पोती, करंजी पेंट 2 पोती, 10-26ची 4 पोती असे टाकून रोटर मारून घेतला। नंतर 4.5 फुटावर सरी सोडली। परत त्याच्यावर ड्रीप टाकून 1 दिवस भिजवून घेतला गादी उपते। इंचावर गड्डे लावलेत। असं अर्धा एकरमध्ये 12,500 गड्डे लागलेत। याचं नियोजन आम्ही ठिबकच्या साहाय्याने केलेलं आहे। परत आता पावसाळा चालू असल्यामुळं ठिबक बंद आहे। परत उन्हाळ्यात 1 दिवस आडानं 2 तास पाणी चालू ठेवतो आम्ही 10 वर्ष हळद करतोय। सरासरी उत्पन्न गुंठ्याला 1 क्विंटल पडते। हळदीचा भाव सरासरी 5 ते 7,000 पर्यंत असतो। संभाजी मोहिते हे आपल्या शेतात जास्तीत जास्त ऊसाचं पीक घेतात। मात्र हे करत असताना त्यांनी सुधारित तंत्रज्ञानावर भर दिलाय। त्यांनी आपल्या शेतात घेतलेल्या ऊस पिकासाठी सध्या 4.5 फुटाची सरी, रोपवाटिकेतील रोपांच्या सहाय्यानं लागण, तर पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सारख्या गोष्टी केल्या आहेत। 1 डोळा पद्धतीनं लागण केली असल्यानं अपेक्षित ऊसाचं उत्पन्न मिळावं यासाठी लागणीनंतर ठराविक दिवसांनी ऊसाचं मुख्य रोप ते जमिनीवरून छाटून टाकतात। त्यामुळे फुटव्यांची संख्या योग्य घेता येते। तर स्वतःच्या शेतासाठी लागणाऱ्या रोपनिर्मितीतून त्यांनी सुरू केलेली ऊस रोपवाटिका देखील सध्या त्यांच्या उत्पन्नाचं मुख्य साधन बनू लागली आहे। मोहिते यांच्या ऊस रोपवाटिकेत सध्या सरकारच्या योजनेसाठी रोपण निर्मितीचं काम सुरू आहे। हे काम त्यांच्याच गावातील माऊली शेतकरी गटाच्या माध्यमातून सुरू केलंय। यासाठी त्यांना सरकारी स्तरावरून वेळोवेळी मार्गदर्शनाबरोबर विविध साधनांचा देखील पुरवठा करण्यात आलाय। तर या सगळ्यात त्यांच्या पत्नीचा देखील मोलाचा हातभार लागत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। माझी नर्सरी 5 गुंठे क्षेत्रामध्ये करत आहे। आमची नर्सरी मी स्वतः आमच्या जमिनीसाठी लावून उर्वरित आमच्या गावामध्ये आत्मा अंतर्गत ती नर्सरी आम्ही पोच करतोय। तसंच आम्ही नर्सरीचा विभाग केला आहे। ते आमच्या गावामध्ये माऊली गट शेतकरी गट स्थापन करून त्या गटामार्फत गटातले थोडे शेतकरी आणि आम्ही थोडे सामूहिकरित्या आम्ही रोपवाटिका चालू केली आहे। ती रोपवाटिका गटातील लोकांनी अगर गावातील संबंधित असणे आम्ही विकत देत आहे। आमच्या 5 गुंठ्यामध्ये ती नर्सरी असून सरासरी आमच्या महिना 50,000 रुपये विकले जातात। संभाजी मोहिते वेळोवेळी सरकारी स्तरावरून आयोजित करण्यात येणाऱ्या तंत्रज्ञान विषयक कार्यशाळांचा लाभ घेऊन नवनवीन तंत्र शिकून घेतात। त्याचबरोबर ॲग्रोवन दैनिकातून मिळणारं ज्ञान स्वतःबरोबर आपल्या पत्नीलाही समजावून देतात। सध्या त्यांच्या रोपवाटिकेतील काम जोमानं सुरू आहे। त्यांना आणि त्यांच्या गावातील गटांना देखील प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न सरकारी स्तरावरून केले जात आहेत। केंद्र पुरस्कृत ऊस विकास योजनेअंतर्गत माऊली कृषी विज्ञान केंद्राला ऊस रोपे तयार करण्यासाठी कोकोपीट आणि ट्रे देण्यात आलेले आहेत। हे कोकोपीट आणि ट्रे यांचा वापर करून या शेतकरी मंडळामार्फत 9 प्रात्यक्षिकासाठी रोपे तयार करण्यात येणार आहेत। तसेच या शेतकऱ्यांना राष्ट्रीय फलोत्पादन अंतर्गत हळद लागवड, आले लागवड याकरता अनुदान देण्यात आलेले आहे। तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा फळबाग लागवडीसाठी सुद्धा त्यांना अनुदान देण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे यांच्या शेतावरती बांधावरती खत वाटप, बांधावरती बियाणे वाटप, त्याचप्रमाणे बांधावरती वृक्ष लागवड ही करण्यात आली आहे। ही एक गटाच्या माध्यमातून एक रोपवाटिका स्थापन केलेली आहे आणि यांचा उद्देश आहे की रोपाद्वारे ऊस लागवड करून विक्रमी उत्पादन घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त फायदा मिळायला पाहिजे। त्याचबरोबर आपण यांना प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातून आले पिकासाठी आणि हळद पिकासाठी कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज या इथे सुद्धा प्रक्षेत्र भेटीचे आयोजन केले। शनिवार रविवारच्या दिवशी मोहिते कुटुंबातील सर्व सदस्य शेतातील कामांवर भर देतात, कारण त्या दिवशी त्यांची डीएड करणारी मुलगी, कॉलेज करणारा मुलगा असे सर्वजण मिळून शेतातील कामात मदत करतात। त्यामुळे शेतीतील कामांचा भार हलका होण्यास मदत होते। याचा फायदा साहजिकच मोहिते कुटुंबियांना होतोय। राजेंद्र हंकारी, साम टीव्ही, कोल्हापूर।